नमस्कार, मी परमदास जाधव. तर गुरुवारी रात्री अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी अशी घटना घडलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भीषण आगीची दुर्घटना घडलेली आहे. या आगीत गरीब टपरीधारकांचे संपूर्ण संसार जळून खाक झालेले आहे. तर ही घटना रात्री अंदाजे 12:30 ते 1च्या दरम्यान घडलेली आहे. सर्व शांत असताना अचानक एका टपरीतून धूर निघताना लोकांना दिसला आणि तो धूर निघाल्यानंतर एका क्षणात किंवा काही क्षणात आग भडकली आणि आगीचे विक्राळ रूप धारण झाले किंवा आगीने विक्राळ रूप असं धारण केलं. काही मिनिटात शेजारील टपरीलाही आग लागली. कारण इथे ज्या टपऱ्या आहेत किंवा जे दुकान आहेत ते त्यांची पूर्ण एक अशी चाळसारखी आहे. एकाला लागून दुसरे लागून तिसरे असे चाळ आहे आणि म्हणून ते दुसऱ्याला लगेच लागले. या भीषण आगीत एकूण 8 टपऱ्यांचे सर्वस्व जळून खाक झालेलं आहे किंवा सगळं जळून खाक झालेलं आहे. तर या टपरीमध्ये ठेवलेले जे स्टेशनरी साहित्य, शाळेच्या बॅगा, कॉस्मेटिक वस्तू, रोजच्या विक्रीसाठी साहित्य असे सर्व संपूर्णपणे नष्ट झालेले आहे. या टपऱ्या म्हणजेच त्या कुटुंबाचा एक उपजीविकेचा एकमेव आधार होता. एका रात्रीत सर्व काही संपलं. तर आग लागल्याचं लक्षात येतात स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. काहींनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मदतीसाठी इतरांना बोलावलं. मात्र आगीची तीव्रता इतकी होती की ती आग लगेच आटोक्यात आली नाही. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. पण आर्थिक नुकसान मात्र ही भरपूर झालेले आहे. आग लागल्याचे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा किंवा याबाबत पुढील तपास सुरू आहे. तर या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की पीडित टपरीधारकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पुनर्वसनाची व्यवस्था करावी, शहरात अग्निसुरक्षा उपाय हे वाढावेत. कारण अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी कडक पावले उचलायची गरज आहे. तर मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठी धडा शिकवून देते. कारण गरीब आणि लहान व्यावसायिक किती सुरक्षित आहेत. त्याच्या आयुष्यात आधार एक क्षणात नष्ट होऊ शकतोय आणि म्हणूनच समाज म्हणून आपण त्यांना मदत करणे गरजेचे आहे. चला आपण सर्व मिळून या कुटुंबांना मदतीचा हात देऊया आणि प्रशासनालाही तातडीने मदत करावी अशी अपेक्षा करूया. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.